नमस्कार, मी साक्षी. न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर भागात पतंग उडवताना इलेक्ट्रॉनिक शॉक लागून एक 14 वर्षीय मुलगा मयत झाला, तर एक 19 वर्षीय मुलगा जखमी झालाय. या बाबतीत अधिक असं की पिंपरी चिंचवड येथे काळेवाडी फाटा परिसरात अर्णव महेश व्यवहारे हा मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी खास पुण्यावरून काल सायंकाळी आपल्या मामाच्या लक्ष्मीनगर येथील घरी आला. अर्णव महेश व्यवहारे वय 14 वर्ष हा आज मकर संक्रांती निमित्त घरातील टेरेसवर मित्र ऋषिकेश संजय वाघमारे वय वर्ष 19 राहणार कोपरगाव यांच्यासह अजून काही मित्रांसोबत वायडिंग तारेच्या साह्याने पतंग उडवीत असताना शेजारील वायर व्होल्टेज तारेला स्पर्श झाल्याने अर्णव हा मयत झाला, तर ऋषिकेश संजय वाघमारे हा जखमी झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आज कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर भागामध्ये मकर संक्रांती दिवशी अतिशय दुःखद घटना घडली. लहान मुले पतंग उडवत असताना मुलांनी बायडिंग तारच्या सहाय्याने पतंग उडवण्याचा प्रयत्न केला असता सदर बायडिंग तार हायटेन्शन वायरवर पडल्यामुळे अर्णव व्यवहारे हा 14 वर्षीय लहान मुलगा मयत झाला असून ऋषिकेश वाघमारे हा 19 वर्षीय मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याला सरकारी दवाखान्यामध्ये प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी मुळे हॉस्पिटल येथे हलवण्यात आलेले आहे. तरी मी कोपरगाव शहरातील सर्व नागरिकांना विनंती करतो की आपले लहान मुलं टेरेसवर पतंग उडवत आहेत, कृपया सर्वांनी मुलांकडे लक्ष द्यावे व सावधानतेने पतंग उडवावे ही विनंती करतो. या बातमीसह इथेच थांबतोय. तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री.